आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम यांचा भव्य प्रवचन व दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सिंहस्थ पर्व तसेच विविध सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी बोलताना नरेंद्राचार्य महाराजांनी सिंहस्थ पर्वाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले। सिंहस्थ हे केवळ स्नान पर्व नसून समाज प्रबोधन, संस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीचा महोत्सव असल्याचे त्यांनी सांगितले। श्रद्धा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत समाजाने एकात्मतेने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच युवकांनी अध्यात्माकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, कुटुंब व्यवस्थेत मूल्यसंस्कार टिकवावेत आणि सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहनही त्यांनी केले। विविध सामाजिक उपक्रम, धर्मप्रसार आणि जनजागृती कार्यक्रमांबाबतही त्यांनी माहिती दिली। हे बंद करा ना। जगद्गुरु रामानंदाचार्य आशीर्वादाने आज नाशिक नगरीमध्ये 250 बांधवांचा दरवर्षी 255 बांधवांचा दरवर्षी कार्यक्रम गेले 25 वर्षापासून जगद्गुरु रामानंदाचार्य त्याचप्रमाणे नाशिक येथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्व पत्रकार बंधू आज आपण या ठिकाणी राहिला त्यामुळे मी आपलं अभिनंदन करतो आणि जगद्गुरु श्रींच्या चरणी प्रार्थना करतो की आपण आपल्याला एक विनंती करतो आम्ही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम आज आमचा इथे जो समस्त मार्गदर्शन कार्यक्रम आहे। आम्ही आमची अशी एकूण 13 पीठ आहेत, त्या 13 पीठांवर जात असतो। महाराष्ट्रामध्ये 6 पीठ आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे जे भौगोलिक विभाग आहेत त्या प्रत्येक विभागामध्ये एक पीठ आहे। आमचं नागपूरला आहे, पूर्व विदर्भासाठी, पश्चिम विदर्भासाठी इकडे याला बुलढाणाला आहे, त्यानंतर मराठवाड्यासाठी परभणीला आहे, तसं हे उत्तर महाराष्ट्राचं पीठ आहे। आमचं मेन मिशन आहे अंधश्रद्धा निर्मूलन। तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। म्हणजे काय होईल, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनू शकेल। तर विज्ञानामुळे प्रगती होते फार, तर माणूस इगोष्टिक होतो, सुसंस्कारित होईल त्याची गॅरंटी नाही, पण अध्यात्माच्या संस्कारामुळे माणसावर चांगल्या प्रकारचे संस्कार होऊ शकतात। अर्थात अध्यात्म किती स्वीकारायचं ह्याच्यावर सुद्धा ते अवलंबून आहे। त्यामुळे लोकांची आम्ही समस्या ऐकून घेतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो की बाबा तुझे डोळे विज्ञानवादी असले पाहिजे, मन अध्यात्मवादी असलं पाहिजे आणि बुद्धी वास्तववादी असली पाहिजे। त्याचबरोबर हे असे कार्यक्रम करत असताना घरवापसीचे सुद्धा कार्यक्रम करतोय आम्ही। आता परवांच्या दिवशी आम्ही नागपूरला होतो, त्या नागपूरमध्ये 500 कुटुंबांना आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतलं। त्याच्या अगोदरच्या एक दिवस अगोदर म्हणजे 14 तारखेला, ह्या महिन्याच्या 14 तारखेला आमचा गोव्याला कार्यक्रम झाला। गोव्याला मध्ये जे पोर्तुगीज लोकांनी हिंदू संस्कृती उकडून टाकली होती, तर ते आणि मंदिरं वगैरे आमची सगळी पाडून टाकली होती। म्हणजे सेंट कॅजेटन नावाचं जे चर्च आहे त्याच्या पायाखाली ते हिंदूंचं मंदिर होतं, ते पाडून टाकलं होतं। तर त्याची प्रतिस्मृती म्हणून आम्ही इथे शंकराचं मंदिर बांधलं, दगडाचं बांधलं, जे हजारो वर्ष राहू शकेल। तर त्यावेळेला त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती, त्याचं औचित्य साधून घर वापसी कार्यक्रम केला। कारण ते आजपर्यंत तिथे गाव, त्यानंतर आलं छत्तीसगडमध्ये आम्ही 200 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतलं। त्याच्यानंतर तेव्हा आम्ही नागपूरला आलो 19 तारखेला काहीतरी, तर त्यामध्ये 500 कुटुंब घेतले आणि आज 255 कुटुंब हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करत आहेत। आता हे धर्मांतर नाहीये, हा घरवापसी कार्यक्रम आहे। कारण इसाई मिशनरी काय करतात की त्यांची आडनाव बदलत नाहीत, त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचा धर्म बदलत नाहीत, तर आदिवासींच्या मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी उकळायच्या, फक्त उपासना पद्धती बदलायची आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचं। तर वोट बँकेचं राजकारण आहे। कारण वोट बँक मजबूत होते ना, ज्यावेळी आम्ही ख्रिश्चन, त्या उमेदवार सुद्धा अरे कुठला मोहल्ला आहे, कुठली वस्ती आहे,
तिथे ते उमेदवार उभा करून त्यांच्या मतदानात निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं आणि जे 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण देश कंट्रोलमध्ये ठेवला तशा प्रकारे ते हे सुप्त राजकारण आहे ते हाणून पाडणं गरजेचं आहे. म्हणून धर्मगुरू या नात्याने आम्ही हे घरवापसीचा कार्यक्रम करतो. घरवापसी हे कार्यक्रम जो आपण राबवत आहे हे नेहमी राहणार नेहमीच चालू आहे. आम्ही आता सांगितलं ना प्रस्तावनेमध्ये 20-25 वर्षापासून हे काम करतोय आम्ही घरवापसीचं आणि आता त्यामुळे 1,54,000 एक आकडा सांगतात आपल्याला 1,54,591 परिवारांना हिंदू धर्मामध्ये आम्ही आणलं. आज चालू आहे, आत्ता चालू आहे. आता जो सुरू आहे, आता जे मंत्र ऐकायला येतात आपल्याला तोच कार्यक्रम. काही जणांना 40-50 वर्ष झालेले आहेत, काही जण ते 10-15 वर्षापूर्वी पण गेलेले आहेत. त्यांना काय केलं जातं, अज्ञानाचा फायदा घेतला जातो. तर कुणाच्या घरामध्ये आजारपण असतं, कुणाला मुलबाळ नसतं, कुणाला काही वेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर मग ते कारण शोधत बसतात आणि त्या लोकांना मसीहा येशूकडे घेऊन जातात. आज 255 कुटुंब, आता हा जो मंत्र चालू आहे तो तोच विधी चालू आहे. ह्याला आम्ही शुद्धीकरण म्हणतो. हे सुरगाणा वगैरे जो भागात आहे थोडक्यात आदिवासी पट्टा आहे ना, त्या आदिवासी पट्ट्यामध्ये घुसायचं. तिथे गरिबी हे पहिलं कारण आहे. दुसरं म्हणजे अज्ञान, शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे अज्ञान, ह्याचा बरोबर फायदा उचलायचा आणि घरवापसी करायची. असं जे ह्यांचं षडयंत्र जे आहे ते हाणून पाडलं पाहिजे धर्मगुरू या नात्याला. म्हणून आम्ही ते घरवापसी कार्यक्रम. मुस्लिम नाही, ख्रिस्ती लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिथे जिथे आदिवासी भाग आहे तिथे तिथे हा प्रकार आहेच आहे, अगदी आवर्जून असणार. आता शहरांमध्ये पण आलाय, मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा, पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा धर्मांतर चालू आहे. म्हणजे त्यांचं जे पॉलिसीच आहे वरच्या लेवलला हाताळली जाते आणि पैसे पुरवायचे आणि कन्वर्ट करायचं. ते जे त्याला पास्टर बोलतात, म्हणजे आपण हिंदू आहात, आपण हिंदूच असता, परंतु ठेकेदार, धर्मामध्ये घेऊन जाणारे ठेकेदार, मग त्याने 40-50 हजार रुपये दर महिन्याला दिले जातात. असू द्या, असे चहा पाण्यासाठी ठेवा. आणि मग आपल्याला टार्गेट दिलं जातं, तुम्ही किती लोकांना ईसाई बनवणार त्याच्यावर तुमचं पर्सेंटेज ठरतं. अशा प्रकारचं काम चालतं त्या लोकांना. त्यामुळे जो येणारा जो माणूस आहे ते फसवतो आपल्याला. तर तुझं काय प्रॉब्लेम आहे, बरं नाही ना, तर मी येशूच्या प्रार्थनेला घेऊन जातो आणि प्रार्थनेला तिथे घेऊन जायचं आणि मग बाप्तिस्मा करायचा. वाढत चाललंय, फार वाढत होऊच नाही. याच्यासाठी ते आपल्याला शाळा कॉलेजेस आहेत तिथे, माझी तर आपल्या माध्यमातून मागणी आहे, गव्हर्नमेंटने इंग्लिश मिडियमच्या शाळांना फंड्स दिले पाहिजे. कारण आज क्रेज कशी आहे की प्रत्येकाची क्रेज काय, माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे, माझी मुलगी इंग्लिश शिकली पाहिजे. त्यामुळे कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये नेमकं काय करतात, तिथे मसीहा येशू आहे हे शिकून ज्या वयामध्ये जे डोक्यात भरून ठेवायचं ते बरोबर भरवून ठेवतात. म्हणजे शाळा शिकवतात पण धार्मिक शिक्षण देतात. तिथे आपल्या हिंदू धर्माबद्दल काय सांगितलं जात नाही. टिकली लावायची नाही, तुम्ही रिबन वापरायचे नाही, हातात बांगड्या घालायच्या नाही वगैरे शिकवलं जातं. त्याच्यामुळे हे प्रमाण जे आहे फार मोठं प्रमाण आहे आणि तिकडे गव्हर्नमेंटचं दुर्लक्ष झालं. तेव्हा जर आपली हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर जसं मदरशांना तुम्ही मदत करता, पैसे देता, ह्या कॉन्व्हेंट शाळांना देता, हिंदूंनी जर इंग्रजी शाळा घातल्या तर तुम्ही पैसे का देत नाही गव्हर्नमेंटने, ते दिले पाहिजे, ते द्या. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा तयार होतील आणि त्याच्यामध्ये ते जसं आपल्या धर्माचं शिकवतात आणि विज्ञान पण शिकवतात तसं वेद विज्ञान शाळा निर्माण जर झाला तर त्याच्यामध्ये आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते शिकवलंच पाहिजे. पण संस्कृती पण शिकवली पाहिजे ना. आज संस्कृतीचा ऱ्हास होत चालल्यामुळे समाज दिशाहीन होत चाललेला आहे. त्यामुळे समाजाला जर व्यवस्थित आणायचं असेल तर त्याला धार्मिक शिक्षणाची पण आवश्यकता आहे. बरोबर. आम्ही रामानंदाचार्य असल्यामुळे नाशिकच्या कुंभामध्ये आमची प्रमुख भूमिका असणार. त्यामुळे आता बघा ना, इथे रामानंदाचार्य कमान वगैरे जे आहे तिथेच गेल्या वेळेला आमचा हा होता, तंबू होता. तर आता गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर गती घेतील.
तिथे बऱ्याचशा सभा झालेल्या आहेत आणि त्यामुळे यांच्या गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा डेव्हलपमेंट चालू आहे. आता उलट्या सुलट्या टीका टिप्पण्या होणार. आम्ही जगद्गुरू आहोत, त्यामुळे 6 जे आखाडे आहेत त्यांचे आम्ही प्रमुख आहोत. निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा, दिगंबर आखाडा, त्यानंतर बडा उदासीन आखाडा, उदासीन आखाडा, निर्मल आखाडा, ह्या 6 जे आमचे वैष्णवांचे आखाडे त्यांचे आम्ही आचार्य आहोत. हे आखाडे माझ्या अंडर येतात, मी कुठल्याही आखाड्याच्या अंडर नाही. चांगलं आहे, गव्हर्नमेंटची बोलणं चालू आहे. गव्हर्नमेंटने आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यातून बरीचशी प्रगती होते, असं डेव्हलपमेंट सुरू झालं. एका बाजूला सनातन धर्मासाठी सगळं काम करतात, दुसऱ्या बाजूला जे प्रकरण दिसतंय आरोप केले जातात, बरोबर चर्चा सुरू होते की हिंदुत्वामध्ये फूट मारायचा प्रयत्न केला जातो. याला तुम्ही कसं बघता? मला पूर्ण प्रकरण माहिती नाही, कारण मी दौऱ्यामध्ये आहे, त्यामुळे मला पूर्ण प्रकरण माहिती नसल्यामुळे मी अधिकारवाणीने ते बोलणं योग्य नाही दिसले. परंतु असं नाही घडलं पाहिजे. जर घडत असेल ती व्यक्ती कोणी असू दे तर चुकीची गोष्ट आहे ना. आमचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे.